राधिका, अगं तू काय, मी खालपासून हाका मारत आले तुझ्या मागून, लक्ष कुठे तुझं? कुठल्या तंद्रीत चालतेस? हो का? अगं खरंच माझं लक्ष नव्हतं, मला ऐकू पण नाही आलं. तू ये ना बस. काय ग, आज काय लवकर आलीस का? लवकर कुठे, मी वेळेवरच आले. काय ग, का? तू जरा अस्वस्थ वाटतेस, काही टेन्शन आहे? काही नाही ग, टेन्शन असं काही नाही, म्हणजे जरा कामाचं. काय झालं? अगं आज यांच्या ऑफिसमध्ये गेले होते, ते कपूर साहेबांना भेटायला. मग त्यात काय एवढं? कॉन्ट्रॅक्ट साईन झालं ना? नाही ना, ते साईन करण्याच्या आधी एक प्रेझेंटेशन द्यायला सांगितले ना. प्रेझेंटेशनच तर द्यायचंय, त्याचं टेन्शन काय? अगं पण मी आतापर्यंत कधीच केलं नाही हे असलं. अगं मी आहे ना, मी शिकवेन तुला प्रेझेंटेशन कसं द्यायचं ते. हो का? मग सांग ना, त्याच्यासाठी काय काय करायला लागतं? वेळ खूप कमी आहे ग आपल्याकडे. हे बघ, सगळ्यात आधी तुला तुझ्या प्रॉडक्टचं इंट्रोडक्शन द्यावं लागेल. हं. मग तुला मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजवावी लागेल. मग फूड क्वालिटी बद्दल सांगावं लागेल. आणि तुझं प्रॉडक्ट वापरून त्यांना काय फायदा होणार आहे हे त्यांना पटवून द्यावं लागेल. बाप्पा, एवढं सगळं? नाही, आपण या सगळ्याचा विचार करतो, पण हे असं सगळं प्रेझेंटेशन मध्ये मांडायचं का? हो राधिका, अगं हे बघ, साधी गोष्ट आहे. तू जेव्हा मार्केटमध्ये भाजी विकत घ्यायला जातेस तेव्हा तू काय विचार करतेस? भाजी ताजी आहे की नाही, खिडकी तर नसेल, किती रुपयाला आहे, भाजीचा दर्जा काय आहे, हा सगळा विचार करतेस की नाही तू? हो. तसंच आहे हे. आता इथे तू तुझं प्रॉडक्ट विकतेस आणि मग ते त्यांच्यासाठी कसं चांगलं आहे हे त्यांना समजावायचं. आणि हे सगळं करायला आपल्याला सुबोध, महाजनी काका सगळे मदत करतील. आपण सगळे मिळून हे प्रोजेक्ट तयार करूया. हॅलो, काय? नाही रेवती, तुम्ही सगळेजण नसता आता माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. काही नाही, स्वतःच शिकली असतेस सगळं आणि आताही तेच तर करतेस. राधिका, आय एम सो प्राऊड ऑफ यू. कुणाचाही सपोर्ट नसताना स्वतःच्या पायावर उभी राहिली असते. थँक्यू. बरं, आता हे सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त प्रेझेंटेशनचा विचार करायचा. भाई तू आता बोललीस इतकं बरं वाटून राहिलं, धीर आला, जरा टेन्शन एकदम गेलंच माझं. रेवती, तुझ्यासारखी मैत्रीण ना प्रत्येकाला पाहिजे. आणि तुझ्यासारखी मैत्रीण सुद्धा सगळ्यांना मिळायला हवी. खंबीर, कधीच हार न मानणारी, जीवाला जीव देणारी, पोटभर खाऊ घालणारी, ते सुद्धा आवडीचं. म्हणजे काय होतं की ऑफिसमधून घरी आल्यावर ना काहीतरी गरम गरम खाव. समजलंय, कॉफी प्यायची ना. करते. बरं ऐक ना, ऑफिसमध्ये ती होती का शन्या? नाही, नव्हती ना. आज सकाळपासून सोसायटीत सुद्धा दिसली नाहीये बहुतेक इथे. बरं झालं, मग एक दिवस तुझ्या डोक्याचा ताप तरी कमी झाला. रेवती, नाही, आता माझ्या डोक्याला ताप होणारच नाहीये. आता जो काही ताप होणार आहे ना तो तिच्या डोक्यात. चल, कॉफी करते तुझ्यासाठी. राधिकाला प्रेझेंटेशन करण्यापासून थांबवायलाच हवं, तरच मी शनायाला प्रूव्ह करून दाखवू शकेन की माझं तिच्यावर किती प्रेम आहे. केडी, युअर राईट. मला राधिकाच्या कामात सतत काहीतरी व्यत्यय आणला पाहिजे. फोन उचल, तुला खूप काही सांगायचंय का? तुझ्याचसाठी राधिकाला फेल करायचा प्लॅन करतोय मी. तू सगळं तुझ्यासाठी मी करतोय. नाही पण ना, हट्टी एक नंबरची. बच्चा, आता तू बघच राधिकाच्या कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या स्वप्नांचा मी कसा चुराडा करतो. 10+1 11 हा, मग इथे किती पाहिजे? 1 नाही, नीट कर बरं अथर्व. यांचं पण. हॅलो, हा राधिका, कुठेस ग? अहो मी तर घरीच आहे. असं काऊन विचारून राहिले? बर बर, अथर्व आला का शाळेत ना? हो,
अथर्व पण घरी आहे. आज त्याच्या शाळेत सरस्वती पूजन होतं ना, लवकर आला तो. हा बरं ऐक ना, ते एक ओळखीचे क्लायंट आहेत आपले, त्यांनी जरा मला ते गरब्याचा पास दिलाय. बरं मग हा ते गरबा असतो ना आता नवरात्रीत, त्याचे मिळालेत पासेस, तर म्हटलं तुम्ही जाऊ शकाल गरबा खेळायला. नाही नाही, आज नको. त्याची परीक्षा आली आहे, अभ्यास करतोय. हे एका तासाने काय होणार आहे, पटकन जा पटकन या, त्यालाही जरा चेंज मिळेल. तू काय दिवसभर अभ्यास करत बसणार आहे का? हा, तोही म्हणत होता ना बरेच दिवस जाऊया कुठेतरी दांड्या खेळायला, गरबा खेळायला, तर जा की त्याला घेऊन. अहो नको, खरंच नको आता. हा राधिका, ठाण्याची टेंबी नाक्याची खूप प्रसिद्ध देवी आहे. तुझ्या हाताने ओटी भरता येईल तुला, आणि तिथे सेलिब्रिटीच्या हाताने आरती वगैरे असते बरं का. आपल्याकडे VIP पासेस आहेत, कदाचित तुला स्टेजवर बोलवतील, एकदम जवळून दर्शन मिळेल. हाव का? अहो मग तुम्ही पण या ना. हा मी येतोच की. ऐक, मी काय करतो, ऑफिस वरून मी डायरेक्टली येतो, तुम्ही पुढे जा ना, 7च्या आसपास पोहोचा तुम्ही, मी येतो ऑफिस मधून. पण मग ते पास कुठे आहेत? काय नाही, त्याचं टेन्शन घेऊ नकोस. तिथे गेलीस की माझं नाव सांग, माझ्या नावाने त्यांनी पासेस ठेवले. बरं ठीक आहे, चालेल, येतो. पण थांबा. आधी अथर्वला विचारून घेते. हा, अथर्व, बाबा विचारून राहिले का गरब्याला येणार का म्हणून. हो नक्की? नक्की. बाबा म्हणेला हो, ते पण येऊन राहिले. पण गरब्याला जायचं असेल ना, तर आधी अभ्यास करून टाकायला लागेल. ना, त्याच्याशिवाय घेऊन नाही जाणार मी तुला. नक्की? हो. हा, प्रॉमिस? प्रॉमिस. हॅलो, तो यायचं म्हणून राहिला. हा, व्हेरी गुड. मग आपण भेटू संध्याकाळी. ओके, चालेल, ठेवते. राधिकाचा आजचा दिवस हे असाच वाया गेला. आता प्रेझेंटेशन तयार कधी करणार? भाऊ, हा. मी राधिका गुरुनाथ सुभेदारांनी तुमच्याकडे पास ठेवले. हो, पास दिले तुमच्याकडे. या ना इकडे, या. भाऊ, का इकडनं जायचं? हा, इकडनं जायचं, या. ये लवकर. आई, तू दुर्गा आहेस, काली आहेस, भवानी आहेस, तूच आदिमाया आहेस. तुझी अशी अनेक रूप आहेत. तुझं हे रूप किती प्रसन्न आहे, तेजस्वी आहे. तुझी हीच प्रसन्नता प्रत्येक स्त्रीला मिळू दे. मला माझ्या संसारात आलेल्या वादळातून सावरण्यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस. तुझा आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे. तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आणि माझ्या घरावरती राहू दे. कल्याण कराई, सगळं पुन्हा पूर्वीसारखं होऊ दे.